ज्ञानेश्वरी अध्याय 13 भाग 18. आत्तापर्यंत सांगितलेल्या प्रकृती पुरुष विवेकातील पुरुषाची राहिलेली वैशिष्ट्ये आणि हा पुरुष तटस्थ आणि अलिप्त कसा असतो तो भाग आता भगवंत सांगणार आहेत. पार्था, असे पहा की घरात अनेक माणसे अनेक व्यवहार करीत असतात, पण घर स्वतः काहीच करीत नाही. त्याप्रमाणे प्रकृतीच सर्व व्यवहार करते आणि ते आत्मतत्व किंवा क्षेत्रज्ञ पुरुष तो तटस्थ असतो. असे दृढतेने मानणाऱ्यालाच आत्म्याचे अकर्तेपण समजून येते. मग त्याला जळी स्थळी ब्रह्मच दिसते आणि तो मग परमानंदात निमग्न होतो. मग जया तयाकडे म्हणजे जिकडे तिकडे ब्रह्मेची दिठी उघडे, त्याला सगळीकडे ब्रह्मच दिसायला लागतं. किंबहुना जोडे अपार सुख आणि त्यामुळे तो अत्यंत सुखाला पावतो. येतुलेनी पार्था, प्रकृती पुरुष व्यवस्था. येथपर्यंत तुला प्रकृती पुरुष व्यवस्था ठाये ठावो प्रतीतीपथा माझी जाहली. तुला हे सगळे उलगडून सांगितले. प्रकृती पुरुष विवेक तुला उलगडून सांगितला. तुला त्याची प्रचिती यावी अशा प्रकारे फोड करून सांगितला. आणि हे विवेकज्ञान अगदी अमृताच्या तोडीचे आहे. सहज मिळाला म्हणून या उपदेशाची उपेक्षा न करता सदैव आदर बाळग आणि अंतःकरणात ठसव. पण तरीही अर्जुना, हे जे ब्रह्मानुभवाचे घर चित्तात बांधायचे असते त्याची आत्ताच घाई करू नकोस हो. नाहीतर अद्वैत भावात जाशील तर मी सांगणारा तरी वेगळा कोण आणि तू ऐकणारा तरी वेगळा कसा. तेव्हा असे करू नको, कारण मला अजून महत्त्वाचे असे भरपूर काही सांगायचे आहे. ते आधी नीट ऐक. हा परमात्मा किंवा क्षेत्रज्ञ शरीरात राहत असला तरी तटस्थ तर असतोच असतो, पण तो कशातही लिप्तही होत नाही. सूर्य जसा पाण्यात प्रतिबिंबित झाला तरी तो ओला होत नाही. पाण्यात प्रतिबिंबित होण्याआधी आणि नंतरही तो आकाशात आहे तसाच असतो. तो पाण्यात आहे असे दिसते ते केवळ इतरांच्या दृष्टीने दिसते. अगदी त्याप्रमाणे आत्मा देहात राहतो हे म्हणणे खरे नाही. बोलायपुरते तो देहात असतो असे म्हणावे, पण ते खरे नव्हे. तो ब्रह्मस्वरूप आत्मा सर्व व्यापकतेने जसाच्या तसा जिथल्या तिथे विश्वरूप होऊन असतो. आपण आरशातील प्रतिबिंब पाहतो तेव्हा आपणच त्या आरशात शिरलो आहोत असे वाटते. इतके ते प्रतिबिंब अगदी खरे खरे भासते. आत्मतत्वही तसेच या शरीरात शिरले आहे असे वाटते, पण ते प्रतिबिंब रूप आहे, खरे खरे बिंब नव्हे. बिंब असेल तर प्रतिबिंब. या शरीररूपी आरशात त्या आत्मतत्वाचे प्रतिबिंब असते असे जाण. आणि प्रतिबिंबाला काही सुखदुःख भोग अथवा लिप्तता असते का? त्याप्रमाणे तो आत्मा निर्लिप्त तटस्थ असतो. मुळातच प्रकृतिमय देह आणि निर्गुण परमात्मा यात जमीन अस्मानाचा भेद आहे. प्रकृती नाशिवंत आहे आणि निर्गुण परमात्मा हा अनादी अनंत निरंतर आहे. मग त्यांचा संबंध घडेलच कसा? अरे, वाळूची आणि वाऱ्याची गाठ मारावी म्हटले तर शक्य आहे का ते? किंवा उजेड आणि अंधार यांची कधी गाठभेट होते का? हा देह तर पंचभूतात्मक आणि जन्ममरणाच्या चक्रावर घातला आहे. काळरूपी अग्निकुंडात लोण्याची छोटी गोळी घालावी तशी ती क्षणार्धात भस्म होईल, अशी या देहाची गत.
माऊली म्हणतात, हे काळा नळाच्या कुंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पांख पाखडी तव हे सरे. माशी पंख हलवत नाही तेवढ्या निमिषार्धात हे सारं आयुष्य किंवा देह संपून जातो. काळाच्या कुंडामध्ये लोण्याची उंडी छोटीशी घालावी तसं हे आयुष्य आहे किंवा तसा हा देह आहे. अग्नीच्या स्वाधीन झाला तर याची राख होते, या देहाची राख होते. आणि कोल्ह्या कुत्र्याच्या मुखी पडला तर शेवटी विष्ठाच होते. आणि हे दोन्ही झाले नाही तर किडे आळ्यांचा पुंजका होतो. इतका या देहाचा शेवट वाईट आहे. आणि तो आत्मा तर नित्यशुद्ध, निर्गुण, निराकार. मग देह आणि आत्म्याची जोडी जमणे शक्य तरी आहे का? म्हणून तो आत्मा या देहात प्रतिबिंब रूप आणि स्वतःसिद्ध जरी असला तरीही त्या वाचून आत्मतत्वातच देहाचा जन्म असल्यामुळे देहात आत्मतत्व असतेच, त्या वाचून काहीच नसते. म्हणून त्या दृष्टीने तो देहात आहे असे म्हणावे. पण तो स्वतः सिद्ध असला तरी तो काहीही करीत वा करवीत नाही आणि देहाच्या कोणत्याही व्यवहारात गुंतत नाही, फक्त साक्षी असतो. आकाशाचे उदाहरण घे. आकाश कुठे नाही आहे, ते तर सर्वत्र. तसाच तो आत्माही सर्वत्र आहे. आणि आकाश कोणत्याही पदार्थाने वा चांगल्या वाईट गोष्टीने लिप्त होते का? तसा तो आत्माही अलिप्त असतो. म्हणून शेवटी सांगतो की हा क्षेत्रज्ञ आत्मा, त्याला ज्ञेय वस्तू, ब्रह्मवस्तू, परब्रह्म असे नाव आहे. हा क्षेत्रज्ञ आत्मा क्षेत्रामध्ये म्हणजे देह, शरीर किंवा प्रकृती याच्यामध्ये वास करतो प्रतिबिंब रूपाने. तरीही तो क्षेत्रधर्मरहित म्हणजे शरीरधर्मरहित किंवा सुखदुःख भोगरहित असा असतो, असे पक्के लक्षात ठेव. त्याचे सुखदुःखात लिप्त होणे हे स्वप्नातल्यासारखे आभासी असते. लोहचुंबक स्वतःच्या सान्निध्याने लोखंडाला हलवतो, परंतु ते स्वतः कधी लोखंड बनत नाही. तसाच संबंध क्षेत्रज्ञाचा आहे. क्षेत्रज्ञरूपी लोहचुंबकामुळे क्षेत्र सर्व क्रिया करते, पण तो क्षेत्रज्ञ स्वतः कधी क्षेत्र होत नाही. लाकडाच्या पोटी अग्नी असतो, पण अग्नी स्वतः कधी लाकूड होत नाही, लाकडेच अग्निस्वरूप होतात. त्याप्रमाणे क्षेत्रात म्हणजे क्षेत्राच्या पोटी क्षेत्रज्ञ असतो, पण तो कधी क्षेत्र बनत नाही. एकच लक्षात घे, सूर्य एकटा आकाशात राहून सर्व विश्व प्रकाशित करीत नाही काय? किंवा सूर्यामुळे जसे सर्व विश्व प्रकाशित होते, त्याप्रमाणे क्षेत्रज्ञ एकटा या विश्वाचा मिथ्याभास प्रकाशित करतो. तो स्वतः काहीही करीत नाही, पण त्याच्यामुळे हे विश्व प्रकाशते, हे जाण पार्था. हरिओम तत्सत. भाग 18 समाप्त.